नमस्कार. सगळ्यांचे पत्रकार मित्रांचे मनपूर्वक स्वागत. विठ्ठल रखुमाई देवस्थान क्षेत्र विठ्ठलवाडी हंसाबाट म्हापसा या देवस्थानच्या वतीन तुमचे सगळ्यांचे पुनश्च एकदा स्वागत. विठ्ठल रखुमाई देवस्थानान तो 100 वर्षांचो जो इतिहास असा आणि या इतिहासाक धरून जे काही योजना चालू केली त्यो आम्ही कंटिन्यू दवरपाचो असो एक निर्णय घेतलो आणि आषाढी एकादशी निमित्तान शनिवार दिनांक 25 तारखेक 25 जुलयाक आम्ही वारी माझ्या पांडुरंगाची ही वारी त्या दिसा दवरलेली आसा. आज आम्ही पळयतात की विठ्ठल रखुमाईच्या जे प्रेमापोटी जो भक्तीचो सोहळो चालला, या भक्तीच्या सोहळ्यान लोक आम्ही म्हणतात तसे जवळजवळ 350-400 किलोमीटरचो पायी वारी चाललेली आसा आणि सगळे भक्तिमय अशा वातावरणात प्रत्येकांची वारी चालू आसा. आणि म्हापशाच्या विठ्ठल रखुमाई देवस्थानात एक असे ठरयले की ज्या भक्तांक आम्ही पंढरपूर वचूं शकना तर ह्या प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल रखुमाई देवस्थानात एक लहानशी वारी करची आणि प्रत्येकाक शतपावला या वारीच्या माध्यमांतून चलोवंक मेळचे म्हणून आम्ही शनिवार दिनांक 25 जुलयाक सकाळी 5:30 सुमार पहाटे 5:30 वाजता सगळ्या विठ्ठल भक्तांनी विठ्ठल मंदिराकडे एकत्र येवपाचे आणि त्यानंतर शाप संक सुमार ही वारी प्रारंभ जातलो आणि त्याचो मार्ग असो आसतलो की विठ्ठल मंदिरापासून सुरू झाली की ती जुवा मॅनेजेस फार्मासी सूरज बुक स्टॉलच्या दिशेन सकयल येवन गांधी सर्कलाक वळसो घेवन मारुती मंदिरापासून ती खोर्ले सीम राष्ट्रोळी, त्यानंतर पोलीस स्टेशनचो फाटलो रस्तो आणि पोलीस स्टेशनचो फाटल्या रस्त्यानसून आम्ही पुन्हा विठ्ठलवाडीत आम्ही प्रवेश करतले आणि पुन्हा देवळाकडे येयल्यानंतर या वारीची सांगता जाते. आणि या यंदापासून आम्ही एक ठरयले की जसे पंढरपूरच्या वारीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्यो ज्यो पालख्यो असतात तशीच एक प्रति लहानश्यो पालख्यो या वारीत आसच्यो जेणे करून संतांच्यो पालख्यो ह्यो पांडुरंगाच्या वारीन आसूंक जाय म्हणून या यंदापासून आम्ही ह्यो वारीन 2 पालख्यांची सुद्धा भितून सहभाग आसतलो. तसेच आम्ही सगळ्या भक्तजनांक एक विनंती करतात की तुम्ही शक्य असल्यास म्हणजे जो कुर्ता असता तो कुर्ता वेशभूषा करची आणि सगळ्या भक्तजनांक आम्ही एक ध्वज दितले. तसेच लहान भुरग्यांक शक्य असल्यास लहान भुरग्यांक आमच्या संतांच्या किंवा विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत त्यांच्यानी या वारीत सहभागी जावचे. मंगलमय वातावरण असता ते निर्माण जातले आणि अशा प्रकारच्या या वारीत सगळ्या भक्तजनांनी सहभागी मोठ्या संख्येन सहभागी जावचे. कित्याक ही वारी एक आमकां वेगळ्या पद्धतीची आसा. कित्याक लोक 350 किलोमीटरचो प्रवास करून पंढरपूर वयता तर या विठ्ठल मंदिराकडसून त्या परत पुन्हा विठ्ठल मंदिराकडे येवच्या किमान 1-2 किलोमीटरचो जो प्रवास असा म्हणजे शतपावलांचो जो प्रवास असा. या प्रवासान तुम्ही मोठ्या संख्येन सहभागी जावचे. विठ्ठलाच्या नामान आम्ही गजर करूया आणि ही जी वारी असा ती म्हणजे मनात एक स्मरणीय अशी वारी असची त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करूया. सगळ्या विठ्ठल भक्तांक विनंती असा की त्यांच्यानी या वारीत सहभागी जावचे. तसेच आषाढी एकादशी निमित्तान यंदा विठ्ठल मंदिर पूर्ण फुलांची आरस, फुलांची सजावट असतली म्हणजे पूर्ण मंदिराक सजावट असतली यंदा फुलांची. तसेच भक्तजनांच्या सोयी खातीर भायर आम्ही मंडपची व्यवस्था केलेली असा. दर्शना खातीर पावस पडटा लोकांनी भिजच्यो न्ही म्हणून मोठ्या प्रमाणात पत्र्यांचो माटो सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घातलो वयतलो. आणि सांजच्या वेळाचेर गेली 100 वर्सांची परंपरा असलेलो आमचो भजनी सप्ताह सांजच्या 5 सुमार विठ्ठल रखुमाई गाराणे जातले. त्यानंतर जय जय विठ्ठलाच्या नामघोषान या भजनी सप्ताह सुरू जातली आणि रातची 11-11:30 दरम्यान महाआरती जावन या आषाढी उत्सवाची सांगता जातली. तसेच सकाळी 7 सुमार
लघुरुद्र अभिषेक आसतलो आणि त्यात तसेच सकाळी 9 ते दनपारा 1 वाजेपर्यंत महिला सुवासिनी जे असतात त्यांना गाभाऱ्यात आम्ही सोडले वयतले आणि त्यांच्याकडसून विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे सहज अभिषेक करपाची संधी असते. अशा ह्या जो उत्सव असा या उत्सवात सगळ्यांनी सहभागी जावचे. प्रामुख्यान जी वारी माझ्या पांडुरंगाची असा ही पहाटे 5:30 सुमार सगळ्यांनी विठ्ठल मंदिराकडे एकत्र येवपाची गरज असा आणि संक सुमार ह्या वारीक आम्ही प्रारंभ करतले. हितून विठ्ठल रखुमाईचो रथ असतलो, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी असतली. या सगळ्या उत्साहात सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी जावची गरज असा. आजच्या माझे सचिव असा परेश नाटेकर असा, देवस्थानचे माजी अध्यक्ष असा दाखुली शिरोडकर, उपसचिव असा आमचे राहुल शिरोडकर, मुखत्यार देवळाचे असा सूरज टांगी, देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रवेश नाटेकर, देवस्थानचे खजिनदार प्रसाद कोळेकर आणि देवस्थानचे उपाध्यक्ष आमचे श्रेयश कोळेकर असा माझ्या बरोबर. या सगळ्यांच्या बरोबर आजची ही पत्रकार परिषद तुमच्या समोर हांवें दवरपाचो प्रयत्न केलेलो आसा आणि पांडुरंगाची ही वारी आम्ही यशस्वी करूच्या. सगळ्या भक्तजनांनी तितून महाजन असतले, ग्रामस्थ असतले, देवाचे उपासक असतले, सगळ्यांनी सहभागी जावचे. ते म्हापशापुरतीच ना पूर्ण जे ज्यांका इच्छा असा पूर्ण गोंयाच्या लोकांक सुद्धा ज्यांका इच्छा असा की अशा वारीनी आम्ही सहभागी जावचे तर सगळ्यांनी मोठ्या संख्येन सहभागी जावचे अशी पुनश्च एकदा सगळ्यांकडे विनंती करता. भागवत सप्ताह असा तो नोव्हेंबर महिन्यात आम्ही भागवत सप्ताह 7 दिसांचो जातलो. तसेच आपले विठ्ठल मेळा म्हणून एक अनोखो असो एक आमचो जो कार्यक्रम असा विठ्ठल मेळा, म्हणजे जेणेकरून गोंयांतली सगळी विठ्ठल मंदिरां असा या विठ्ठल मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांक आमंत्रित करप. तसेच वारकरी जे मंडळां असा वारकरी मंडळांच्या प्रतिनिधींक आमंत्रित करप आणि एक विठ्ठल सोहळा जेका विठ्ठल मेळा म्हणून नाव दवरलेलो आसा आमी तितून सगळ्यांक आमंत्रित करप जेणेकरून एक कोण तरी मोठ्या प्रमाणात व्हडलो एक प्रवचन हाडप, तितून प्रवचन सादर करप, सगळ्यांचो चर्चा सत्र दवरप, अशा पद्दतीन एक ढोबळेशें स्वरूप आतापर्यंत निश्चित केलेले आसा आणि तो विठ्ठल मेळा सुद्धा मोठ्या उत्साहान साजरो करपाचो आमचो संकल्प आसा. आणि त्याच बरोबर एक महारुद्र अनुष्ठान सुद्धा आमचे नियोजित कार्यक्रमात आसा ते जातले. तसेच आरोग्य शिबीर आसतले आमचे किंवा मेगा हेल्थ कॅम्प आसतलो. अशा प्रकारची जी शिबिरां सुद्धा आसा ती येणाऱ्या काळात या मंदिरातर्फे सगळ्यांच्या जनतेच्या त्यांका सेवा उपलब्ध जावची या दृष्टिकोनातून ही आम्ही आखलेली आसा. एक फोटो काढूया.